अमळनेर तालुक्यातील सात्री येथील सरपंच महेंद्र बोरसे यांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन ते जखमी झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:57 मुसळी गावाजवळ घडली। सरपंच महेंद्र बोरसे हे अनेक वर्षापासून सात्री गावाच्या रखडलेल्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठकीसाठी आपल्या वाहन क्रमांक 1234 ने जळगाव येथे जात असताना मुसळी गावाजवळ अचानक काहीतरी आडवे आल्याने त्यांनी ब्रेक दाबला आणि वाहनाचे संतुलन बिघडले। त्याच वेळी समोर उभ्या असलेल्या पिकअप व्हॅनचा दरवाजा उघडा असल्याने ते वाचवायला जात असताना त्यांच्या वाहनाने पलटी खाऊन झाडाला ठोकली गेली। अपघात इतका भीषण होता की वाहनांच्या एअर बॅग्स उघडल्या। त्यांच्या मानेला, खांद्याला, पोटाला आणि डोळ्याला दुखापत झाली आहे। त्यांना उपचारासाठी जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अमळनेर धुळे रोडवरील प्रवेशद्वाराला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत मुख्याधिकारी गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले। 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने हा सुवर्णयोग साधून नामकरणाचा निर्णय जाहीर करावा अशी शिवप्रेमींची भावना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शहराच्या प्रमुख प्रवेश मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आल्यास शहराच्या वैभवात भर पडेल, तसेच नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण होईल असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे भूषण पाटील, अक्षय शिर्के, राहुल कंझर, मनोज शिंगाणे यांसह समितीचे सदस्य उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अष्टविनायक नगरतर्फे 19 रोजी अमळनेरात भव्य राज्यस्तरीय खुली मॅरेथॉन स्पर्धा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। रक्तदात्याला स्मार्ट वॉच, हेडफोन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। 19 रोजी महिला आणि पुरुष दोघांसाठी स्वतंत्र मॅरेथॉन स्पर्धा होणार असून सकाळी 8 वाजता ही स्पर्धा अष्टविनायक नगर येथून सुरू होणार आहे। दोन्ही गटांसाठी प्रथम बक्षीस 7,000 रुपये, दुसरे बक्षीस 5,000 रुपये आणि तिसरे बक्षीस 3,000 रुपये असेल। स्पर्धेचे संयोजक म्हणून संजय पाटील, सुनील वाघ काम पाहत आहेत। त्याचप्रमाणे 19 रोजी सकाळी 9 रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यास स्मार्ट वॉच आणि हेडफोन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे। यासाठी जीवन ज्योती ब्लड बँक व रोटरी ब्लड बँक पनवेल यांचे सहकार्य लाभत आहे। अमळनेर शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये श्री गुरु तेग बहादूर शहीदी समारंभ निमित्त 17 रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। वक्तृत्व स्पर्धेत 8वी व 9वीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। त्यांनी श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या कार्याचा व साहित्याचा परिचय आपल्या भाषणात करून दिला। या स्पर्धेत रेणुका लाड ही प्रथम, तर भूमिका पाटील द्वितीय, तर उर्वशी महाजन हिने तृतीय क्रमांक मिळवला, तर आदिती पाटील हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले। सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी तर आभार दीपक महाजन यांनी मानले। यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक JS पाटील, दिलीप पाटील, RM देशमुख, शैलेंद्र साळुंखे, मुकेश पाटील, दीपक महाजन व वंजारी मॅडम उपस्थित होते। अमळनेर शहरात बांधण्यात येत असलेल्या नवीन तहसील कार्यालयाच्या बाह्य परिसरात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा पुतळा उभारण्यात यावा आणि त्यासाठी शासन स्तरावर यथायोग्य पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुक्तार खाटीक यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व आमदार अनिल पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे। अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी विविध विकास कामांना स्वर्गीय अजितदादा पवार यांनी भरपूर निधी दिला आहे। महसूल इमारत, प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती इमारत, ST कार्यशाळा आणि सर्वात मोठा निम्नतापी प्रकल्प पाडळसरे धरण यासाठी अजित पवारांचे योगदान असल्याने, तालुक्याच्या विकासात त्यांचा हातभार असल्याने तालुक्याने त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नवीन प्रशासकीय इमारत बाहेर त्यांचे स्मारक अथवा पुतळा उभारण्यात यावे, यासाठी खासदार स्मिता वाघ,
आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंते यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करून पाठपुरावा करून योग्य ती कागदपत्रे, प्रस्ताव बनवून शासनाकडे पाठपुरावा करावा असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम, इम्रान खाटीक, आलिम मुजावर, सचिन पाटील यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत. अमळनेर आगारात महाशिवरात्रीनिमित्त आगार व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी बांधवासाठी उपवासाच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष करून कपिलेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. असंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी स्थानक प्रमुख तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कपिलेश्वर येथे यात्रोत्सव सुरू असल्याने येथे जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आलेल्या असून दिनांक 18 फेब्रुवारीपर्यंत भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केलेले आहे. भारतीय शेतकऱ्यांचा माल अमेरिकेत गेल्यानंतर त्याला 18% कर लावला जात असल्याने भारत अमेरिका करार तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय किसान काँग्रेसतर्फे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांना देण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर केलेला आयात निर्यात करार भारतीय शेतकऱ्यांच्या पोटावरती लाथ मारणारा आहे आणि देशाच्या अन्न सुरक्षेला धोका निर्माण करणारा आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेतीमालाला 0% कर आणि भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या शेतीमालाला 18% GST कर हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत जाईल तर दूध उत्पादक व दुग्ध व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. म्हणून करार रद्द करावेत, भारतीयांवरील कर हटवावेत, भारतीय शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी आयात नियंत्रणाचे कठोर धोरण लागू करावे, सर्व शेतमालाला कायदेशीर हमीभाव देण्यात यावा अशी मागणी जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील, प्राध्यापक दिनेश पवार, सुरेश पिरन पाटील, सुनील भालेराव पाटील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा समाजकंटकांच्या बेपर्वाईने अंबरशी टेकडीवर आग लागल्याने 50 ते 60 झाडे जळून नुकसान झाले. टेकडी प्रेमी आणि पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणली. रमेश कंजर, नरेश कांबळे, सुरेश भावसार यांनी सुरुवातीला आग विझवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना कळविण्यात आले. त्यांनी अग्निशमन दल पाठवले. दलप्रमुख गणेश गोसावी, दिनेश भिराडे, फारुख शेख, जफर पठाण, भिका संदानशिव, आकाश संदानशिव यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. अन्यथा आगीत आणखी काही झाडे जळून खाक झाली असती. कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व अमळनेर मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे माझा संकल्प भूमी सुपोषण चळवळीसाठी जनजागर व्हावा यासाठी बुधवारी 18 फेब्रुवारी रोजी भव्य महाशोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक व अभूतपूर्व होणाऱ्या या महाशोभायात्रेचे अमळनेरकरांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन अक्षय कृषी परिवार व श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच श्री शनी महाराज मंदिराच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त प्रख्यात वक्ते भास्कर पेरे पाटील यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जी.प. प्राथमिक शाळा टाकरखेडा येथे हे व्याख्यान संपन्न होणार आहे. तरी कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. धुळे येथील हॉटेल ओर्चिड येथे 14 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या लायन्स रिजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांना उत्कृष्ट सेवा कार्य व उल्लेखनीय कामगिरीबद्दल तब्बल 13 ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले. क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत उत्कृष्ट क्लब म्हणून निवड करण्यात आल्याने सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवराय आणि टिपू सुलतान यांना समकक्ष मानावे असे विधान केले होते. या विरोधात अमळनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी भाजपचे योगेश महाजन, डॉक्टर अनिल शिंदे, ॲडव्होकेट व्ही आर पाटील, संदीप पाटील, श्याम पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अमळनेर दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड शाखेचा 13वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी मधुमेह तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन ज्योती ब्लड सेंटर धुळे यांनी अमळनेर व परिसरातील 75 नागरिकांची मधुमेह तपासणी केली. मधुमेह तपासणी व रक्तदान शिबिराचे उद्घाटन रानू ऋषभ पारख, रुपाली चेतन कुमार जैन, जान्हवी सुनील कुमार माळी, मयुरी अनिकेत पिसे यांनी केले. यावेळी उद्योजक ओमप्रकाश मुंदडा, नीरज अग्रवाल, कीर्तिकुमार कोठारी उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार अमळनेर शहरातील DR कन्याशाळेत चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला विशेष रंगत आणली. चित्रकला स्पर्धेचा विषय पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे व्यक्तिचित्रण तसेच त्यांचा एकात्म मानव सिद्धांत व ग्रामीण विकास हा होता. या स्पर्धेत एकूण 40 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.